नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आजचा शनिवार आम्ही सकाळी उठून आलो आहोत सिन्नरच्या तालुक्यातील प्रसिद्ध अशा डुबेर गडावर. थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्मगाव आहे. डोंगर माथ्यावर भवानी मातेचं मंदिर आहे. त्या गडावर चढायला सुरुवात केली आहे. आम्ही गडावर जाण्यासाठी खूपच खडतड पाऊलवाटा आहेत मित्रांनो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मित्रांनो, एकदम जबरदस्त. पावसामुळे पायऱ्या खचून गेल्या आहेत. तरी पण एकुला मी माझ्या कडेवर घेऊन गडावर चढायला सुरुवात केली मित्रांनो. आणि निसर्गाचा आनंद घेत आमची ही चढण सुरू झाली मित्रांनो. जसे आम्ही वरती चढत गेलो, आजूबाजूचा नजारा खूपच अप्रतिम दिसत होता. डोंगरावरून खाली संपूर्ण डुबेर गाव आणि हिरवेगार शेत दिसत होते. उंचावर आल्यावर मिळणारी थंड हवेची झुळूक आणि हा निसर्ग संपूर्ण थकवा दूर करत होता. फॅमिलीसोबत ट्रॅक करण्यासाठी ही खरोखरच एक उत्तम जागा आहे मित्रांनो. एकूची मस्ती चालू झाली मध्येच आणि आता आम्ही पाऊलवाटा पुढं चालत निघालो. मध्ये मध्ये चांगल्या पाऊलवाटा होत्या, पण पुढं गेल्यानंतर खूपच खडतड रस्ता होता. व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो. येताना तुम्ही नक्कीच पाण्याची बॉटल, नाश्ता वगैरे सोबत असू द्या. इथे कुठलीही सुविधा वरती नाही, पाण्याची तर मुळीच नाही आहे. डोंगराळ झाडीझुडपी दिसत आहेत मित्रांनो. साधारण 1 तास लागतो मित्रांनो चढायला. आम्ही थोड्या थोड्या अंतरावर बसून विश्रांती घेऊन मगच आम्ही पूर्ण गड सर केला. आम्ही बऱ्याच दिवसानंतर एवढ्या मोठ्या उंच गडावर पहिल्यांदाच सर केलं मित्रांनो. खूप खडतड रोड होता. मजा पण तेवढीच यायची, पण थकवा पण तेवढाच जाणवत होता मित्रांनो. डोंगराच्या कडा हे आम्हाला खूपच आव्हान देत होत्या. मात्र आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतसा थकवा बी कमी होत चालत होता. थोडे वरती चढल्यानंतर आम्हाला विश्रांती घ्यायची होती, तर आम्ही तिथं थांबलो आणि छानसे फोटो वगैरे क्लिक केले. एकुला बी खूप छान वाटत होते. मी पण माझा गॉगल काढला आणि एक फोटो क्लिक केला. कसा वाटला फोटो नक्की कमेंट करून सांगा. तिथंच आम्ही नाश्ता मगे वगैरे आणि पोहे वगैरे खाल्ले. एकूने पण जाम पोहे वगैरे खाल्ले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. याच वाटेवरून गायींचे शेण वगैरे पडलेले होते आणि ते बघून मला वाटलं वरती गायी वगैरे पोहत असतील. आणि एकदम जबरदस्त हा ट्रॅक आम्ही आनंद घेत घेत पुढं चालत निघालो. आम्ही आता डोंगर माथ्यावर आलो आहोत आणि निसर्ग आमच्याशी बोलायला जणू काही प्रयत्नच करत होता. एकूण मी थोडा कॅमेऱ्यामध्ये आपले सगळं दृश्य मी टिपतच चाललो होतो. आजूबाजूचा परिसर एकदम जबरदस्त दिसत होता मित्रांनो. आणि आता आम्ही पुढं चालायला सुरुवात केली. कॅमेरा माझा चालूच असं होता. त्याच्या माथ्यावर आम्ही पोचताच आम्हाला देवीचं मंदिर दिसायला सुरुवात झाली मित्रांनो. आमच्यापासून मंदिराचं अंतर साधारण 200 मीटर पर्यंत असायला हवे असा आमचा अंदाज दिसत होता. आम्ही हळूहळू पुढं चालायला सुरुवात केली. जनावरांचं शेण वगैरे पडलेलं दिसलं आणि आम्हाला वाटलं की आता इथं खूप जनावरांवरतीच चारायला येतात असं यावरून आम्हाला दिसलं. एकूमध्येच म्हणाला, पप्पा मला खाली उतरवा. आणि मग त्याला खाली उतरवलं आणि तो एकदम आनंदाने चालू लागला आणि बाय बाय टाटा करू लागला सगळ्यांना. तो पण आनंदाने डुलू चालू लागला. मी पण त्याच्या मागं त्याचा हात धरून चालू लागलो. एकूचा हा पहिलाच गडावरचा चालण्याचा प्रवास होता. त्याला पण फारच वेगळं वाटत होतं. आम्ही हळूहळू चालल्यानंतर पुढं गायी दिसल्या. गायी चरत होत्या. आम्ही पण त्यांच्या बाजूला निघून आणि आम्ही आता पुढं मंदिराकडे निघालो. गडाच्या माथ्यावरचं दृश्य बघून आम्ही पण मोबाईलमध्ये शूट करून घेतले. अशा पद्धतीने आमचा प्रवास थांबला आणि आता आम्ही मंदिरात प्रवेश करायला सुरुवात केली.
मंदिरात पोचलो तर एकूणे तिथं मस्ती करायला सुरुवात केली. आई भवानी मातेचं हे रूप बघून आम्ही एकदम स्तब्ध राहिलो. जणू आमची सप्तशृंगी माताच दिसत होती. तिचं हे प्रतिरूप बघून आम्ही आनंदित झालो आणि आम्ही अशा प्रकारे दर्शन घेऊन फोटो वगैरे काढले. एकूचे बी 2-4 फोटो काढून आम्ही दर्शन घेतले आणि मग आम्ही परत निघायला सुरुवात केली. मंदिराच्या बाहेर आम्ही थोडा वेळ घालवला. आजूबाजूचा परिसर, नाशिक वगैरे दिसत होते. सिन्नर पण आम्हाला तिथून दिसत होते आणि एकूची मस्ती चालू झाली. पुढे आम्ही आमचा कॅमेरा काढून परिसराचा भाग रेकॉर्ड करत निघालो आणि मंदिर जणू काही खूपच सुंदर दिसत होते. पांढऱ्या पिवळ्या रंगात रंगवलेले होते. सूर्य आमच्या प्रतीच्या वाटेत आमच्यासोबत निघाला. मात्र एकूची मस्ती काही थांबेना. तो अशा प्रकारे मित्रांनो आम्ही 2-3 फोटो वगैरे काढले, 2-3 व्हिडिओ रेकॉर्ड केले. तर मित्रांनो हा आमचा डुबेरगड आणि भवानी मातेचा दर्शन छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला? सिन्नर परिसरात आलात तर या गडावर नक्की भेट द्या मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.